वेलकम टू विटू अकॅडमी। तर जे डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी भरती आलेली आहे। तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एक PSU असलेल्या व 14 महारत्न कंपनीमधील एक कंपनी असलेल्या HP किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या कंपनीमध्ये ही भरती आलेली आहे। आता बघा, HP ONGC अशा ज्या PSUs आहेत 14 महारत्न कंपनीमधील, ह्या सहजासहजी अशा डायरेक्ट रिक्रुटमेंट करत नाहीत, ठीक आहे। व फ्रेशरसाठी तर नाहीच नाही। तर अशा कंपनीज ह्या गेट थ्रू मुलांना घेत असतात, गेट एक्झाम थ्रू रिक्रुटमेंट ही करत असतात। तर मला वाटतं ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे। तर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तर आता आपण डिटेल ॲडव्हर्टाइज बघूया। तर कुठल्या कुठल्या ब्रँचेसचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात, तर ह्या मेन ब्रँचेस आहेत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल। पण ज्यांचा डिप्लोमा ह्या ब्रँचेसच्या रिलेटेड अलाइड ब्रँचेस आहेत त्यांच्यामधनं झाला आहेत ते सुद्धा ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत। आता हे बघा, त्यांनी त्या मेन्शन सुद्धा केलेले आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। आता पुढे त्यांनी एक पॉइंट सांगितलेला आहे, ठीक आहे। तर ज्यांचा सँडविच डिप्लोमा कोर्स आहे विथ इंडस्ट्रियल ट्रेनिंग ॲज अ पार्ट ऑफ कोर्स आणि विदाऊट ब्रेक, ठीक आहे, तर असे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहेत, ठीक आहे। दुसरं, जे डिप्लोमा अंडर रिकग्नाइज लॅटरल एंट्री स्कीम आहेत, म्हणजे 12th सायन्स करून किंवा ITI करून जे विद्यार्थी डिप्लोमाच्या सेकंड इयरने ॲडमिशन घेऊन जे डिप्लोमा पूर्ण करतात ते सुद्धा ह्या पोस्टसाठी इलिजिबल ठरण्यात येतील, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे। अजून पुढे त्यांनी अजून काय सांगितलंय, तर जे कॅन्डिडेट्स फायनल इयरमध्ये आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात बघा। पण त्यांचा एक क्रायटेरिया आहे, तो आपण व्यवस्थित, मी पुढे एक फॉर्म भरायचा जो व्हिडिओ घेणार आहे की फॉर्म फिलअप कसा करायचा आहे, त्यामध्ये मी तुम्हाला ते व्यवस्थित क्रायटेरिया सांगेल, ठीक आहे। तर आता आपण पुढे बघूया की किती मिनिमम मार्क हे रिक्वायर्ड आहेत, ठीक आहे। तर ऑल पोझिशनसाठी तुम्हाला 60 मार्क्स हे अनरिझर्व कॅटेगरी आणि OBC नॉन क्रिमिनल आणि EWS कॅटेगरीसाठी हे रिक्वायर्ड आहेत। पण जर तुम्ही SC ST किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटीज असतील तर तुम्हाला फक्त 50% मार्क्स हे ॲग्रिगेट रिक्वायर आहेत, ठीक आहे। हे मार्क्स हे ॲग्रिगेट आहेत, ठीक आहे। आता बघूया आपण इमॉल्युमेंट्स किंवा तुमचा पगार किती आहे, ठीक आहे। तर तुम्हाला त्यांनी पे स्केल दिलेली आहे, जवळपास 30,000 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला पगार आहे बघा। डिप्लोमा धारकांसाठी एवढं मोठं पॅकेज, ते पण एंट्री लेवल, हे मोस्ट ऑफ द कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबमध्ये हे देत नाहीत, ठीक आहे। पण ही महारत्न कंपनी असल्या कारणाने त्यांचं इयरली प्रॉफिट हे करोडमध्ये असते, ठीक आहे। त्यामुळे ते चांगला पगार हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना देत असतात, ठीक आहे। व त्यामध्ये अनेक फॅसिलिटी इन्क्लुडेड असतात, जसं की तुमचं अकोमोडेशन, तुमच्यासाठी पेट्रोल व तुमच्यासाठी खूप सारे मेडिकल बेनिफिट्स, अशा अनेक फॅसिलिटीज ह्या तुम्हाला भेटत असतात, ठीक आहे। आता बघूया कॅटेगरी वाईज किती वेकेन्सी आहेत, ठीक आहे। तर SC साठी 35 आहेत, ST साठी 17 आहेत, OBC साठी 63 आहेत व EWS कॅटेगरीसाठी 23 आहेत व जे ओपन विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्यासाठी 96 आहेत। अशा टोटल 234 इतक्या जागा ह्या ॲडव्हर्टाइजमध्ये आलेल्या आहेत, ठीक आहे। आता बघूया तुमचे पोझिशन काय काय असणार आहे, ठीक आहे, किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे। तर इथे तुमची मेन पोझिशन आहे ती ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे, ठीक आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे। तर मेकॅनिकल ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी खूप जास्त जागा आहेत, 130 जागा आहेत, ठीक आहे। इलेक्ट्रिकल ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 65 जागा आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनवाल्यांसाठी 37 जागा आहेत आणि जे केमिकलवाले आहेत त्यांच्यासाठी जरा कमी आहेत, ठीक आहे। तर 2 जागा त्यांच्यासाठी आहेत। तर जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी 100% हा फॉर्म भरायचा आहे, समजलं। तर मॅक्झिमम एज रिक्वायरमेंट किती आहे आता, तर तुम्हाला 4 पोझिशनसाठी मॅक्झिमम एज हे 25 पाहिजे। पण तुम्ही जर SC ST कॅटेगरीतील नसतील तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे व OBC असतील तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, ठीक आहे। आता त्यांना इसेन्शियल क्वालिफिकेशन काय हवं आहे, तर फक्त 3 वर्षाचा तुमचा फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा, ठीक आहे, हे इतकंच हवं आहे। कुठलाही एक्सपिरियन्सची गरज नाही, म्हणजे फ्रेशरसाठी ही पोझिशन आलेली आहे। पण तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर ते विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म फिल करू शकतात, किंवा ज्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केलेली आहे व एजचा क्रायटेरिया मीट करतात असे विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। तर बघा इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे नोटमध्ये, ठीक आहे। पुढे तर आता ॲप्लिकेशन फीज किती आहे, तर जे SC ST आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहेत त्यांना कुठलीही ॲप्लिकेशन फी नाही आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी 100% फॉर्म भरावा, ठीक आहे। व जे विद्यार्थी जनरल आणि OBC कॅटेगरीचे आणि EWS कॅटेगरीचे आहेत त्यांना
1180 ही फी त्यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे. पुढे आता मी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष एज रिलॅक्सेशन SC ST व 3 वर्ष OBC जे नॉन क्रिमिनल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आता जे पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. ते कोणाला तर अनरिझर्व कॅटेगरीमधले असतील तर, पण जे OBC NC आहेत त्यांच्यासाठी ते 13 वर्ष आहे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. व SC ST असतील तर मग ते 15 वर्ष होते. पुढे जे एक्स सर्व्हिसमेन आहेत आणि कमिशन्स ऑफिसर आहेत, म्हणजे जे आर्म फोर्सेसमध्ये जे सर्व्हिस करणारे जे आहेत, ज्यांचं मिनिमम सर्व्हिस ही 5 वर्ष झाले आहे, त्यांच्यासाठी 5 वर्ष हे एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. आता त्याने पुढे सांगितलंय की मिनिमम एज ह्याच्यासाठी 18 वर्ष आहे. ठीक आहे. आणि सगळा एज हे तुमचं 14 फेब्रुवारी म्हणजे जी शेवटची डेट आहे फॉर्म फिल करण्याची त्या दिवशीपर्यंत हे तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. ही तुमची मेन डेट आहे. ठीक आहे. आता OBC मध्ये जे क्रिमिनल कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात ते फक्त हा फॉर्म हे अनरिझर्व कॅटेगरीमधनंच भरू शकतात. ठीक आहे. तुम्हाला OBCचा एजमध्ये सुद्धा कुठलाही फायदा नाही आहे आणि फॉर्म फिलअपमध्ये सुद्धा नाही आहे. ठीक आहे. पुढे आता शॉर्ट लिस्टिंग कशी होणार आहे किंवा सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर तुमची आधी एक कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार. ठीक आहे. जी की ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे. बरोबर आहे. आणि नंतर तुमचं ग्रुप टास्क किंवा ग्रुप डिस्कशन हे अशी टेस्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे, म्हणजे जी तुमची ब्रँच आहे त्याच्या रिलेटेड काहीतरी तुमची एक टेस्ट घेतली जाईल. ठीक आहे. आणि शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू. तर बघा, पर्सनल इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट अशा कुठल्याही गोष्टीला तुम्हाला घाबरायचं नाहीये, कारण ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. कुठलाही सेटिंग बिटिंग अशा प्रकारचा प्रकार इथे चालत नाही. ठीक आहे. तर जे विद्यार्थी कॅपेबल आहेत ते विद्यार्थी ही पोझिशन ही क्रॅक करू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगतो की जे विद्यार्थी अशा एक्झामसाठी त्यांचे 100% देतात ते विद्यार्थी हे अशी सिलेक्शन ही घेऊन जातात. ठीक आहे. आणि त्यांचं लाईफ ह्याच्यानंतर खूप चेंज होऊन जाते. तर तुम्हाला अशा स्किल टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा कुठल्याच गोष्टीला घाबरायचं नाहीये, कारण हे इतकंही डिफिकल्ट नसते. ग्रुप डिस्कशन, स्किल टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू फक्त तुमचं मेन जे आहे ते कुठलं तर CBT क्रॅक करणं, कॉम्प्युटर बेस्ड ट्रॅक करणं. ठीक आहे. पुढे आता ही तुमची कॉम्प्युटर बेस्ड जी टेस्ट होणार आहे त्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे, तर त्याच्यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत. एका सेक्शनमध्ये तुमचं इंग्लिश लँग्वेज, क्वांट आणि इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल टेस्ट किंवा लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन किंवा DI. ठीक आहे. आणि पुढच्या सेक्शनमध्ये तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे, प्रोफेशनल नॉलेज आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. आता ह्याच्या रिलेटेड डिटेल जो सिलेबस आहे तो तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर थोडे दिवसातच अपलोड होईल. ठीक आहे. आणि तो झाल्यावर मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये तो टाकेल. ठीक आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते लगेच नोटिफाय होईल. आता ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर तुमचं मेडिकल सुद्धा होणार आहे. तर जे विद्यार्थी मेडिकली फिट आहेत त्यांनी हा फॉर्म नक्की भरावा. ठीक आहे. आता त्यांनी इथे पुढे तेच सांगितलं नोटमध्ये की तुमचा डिटेल सिलेबस जो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तो त्यांच्या वेबसाईटवर अपलोड होईल. ठीक आहे. पुढे आता हे सँडविच डिप्लोमाबद्दल बोलून झालं आपलं, आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की फुल टाईम रेग्युलर कोर्स हा पाहिजे. ठीक आहे. जर कोणी पार्ट टाईममध्ये डिप्लोमा केलेला असेल तर अशी लोक हे इलिजिबल नाही आहेत. मी परत एकदा सांगतो. आणि तुम्ही जिथून करणार हा डिप्लोमा ते AICTE अप्रूव्ह पाहिजे किंवा UGC रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे किंवा डीम युनिव्हर्सिटी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि स्टेट बोर्डकडनं असेल तर ते सुद्धा चालेल. आता प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असते, त्याच्यामुळे मी हे सगळं सांगितलं. ठीक आहे. आता तुम्ही जर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटकडनं असा डिप्लोमा केला असेल तर अशी इन्स्टिट्यूशन ही असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीशी संलग्न पाहिजे किंवा UGC आणि AICTEशी संलग्न पाहिजे. ठीक आहे. पुढे आता तुमचा एजचा क्रायटेरिया असून दे किंवा डॉक्युमेंटचा जो क्रायटेरिया असेल काही, त्याची जी मेन डेट आहे ती 14 फेब्रुवारी, म्हणजे जो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती आहे. ठीक आहे. तर ह्या डेटला तुमचं हे सगळं व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. तुम्ही ह्या डेटला जो पण त्यांनी क्रायटेरिया सांगितलाय त्याच्यामध्ये किंवा तो क्वालिफाय केलेला हवा. ठीक आहे. आता पुढे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय की तुम्ही जे पण डिटेल्स ऑनलाईन फॉर्ममध्ये भराल तर ते फायनल समजले जातील. म्हणजे तुम्ही एकदा तो सबमिट केला फॉर्म की तुम्हाला कुठलाही चेंज करता येणार नाही. त्यामुळे कोणीही फॉर्म भरण्याची घाई करू नका. मी फॉर्म कसा भरायचा आहे तो माझा व्हिडिओ लगेच मी अपलोड करणार आहे, कारण जर तुम्ही थोडीशी जरी चूक केली भरण्यामध्ये तर तुम्हाला कुठलाही चेंज त्याच्यामध्ये करता येणार नाही. ठीक आहे. आणि मी एक डेमो फॉर्म सुद्धा भरून बघितलेला आहे, तर फॉर्ममध्ये कुठल्या चुका करायच्या नाही आहेत हे मी तुम्हाला
जो माझा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये सगळं सांगणार आहे. ठीक आहे. तर आधी कोणीही घाई करू नका फॉर्म भरायची. व्हिडिओ बघा आणि मग तुमचा तो फॉर्म असेल तो भरा. कारण मी जे मागे फॉर्म फिलअपचे 2 व्हिडिओ घेतले आहेत ते BMC भरतीसाठी आणि नागपूर महानगर भरतीसाठी, तर त्यामध्ये त्या व्हिडिओवर भरपूर साऱ्या कमेंट विद्यार्थ्यांनी केले आहेत. तर विद्यार्थी अगोदर कुठलाही असा फॉर्म फिलअपचा व्हिडिओ बघत नाहीत, स्वतः फॉर्म भरतात आणि चुकी केल्यावर मग असे व्हिडिओ बघतात आणि त्याच्याखाली कमेंट करतात की सर मी आता ही चुकी केली आहे तर पुढे काय करायचं आहे. बघा, तुम्हाला कुठलाही फॉर्म नंतर एडिट करता येत नसतो, त्यामुळे तुमची जी फीज आहे ती तुमची वेस्ट जाईल. ठीक आहे, समजलं. तर त्याने इथे तेच सांगितलं आहे की ॲप्लिकेशन विथ इनकम्प्लीट रॉंग पर्टिक्युलर्स आर नॉट द प्रिस्क्राईब फॉर्मॅट विल नॉट बी कन्सिडर्ड. ठीक आहे. आता शेवटची सूचना, जर तुम्ही फॉर्म भरताना जी पण तुम्ही कॅटेगरी फिल केली असेल ती कॅटेगरी तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याने एक विद्यार्थ्यांना ॲडवाईस केलं आहे की कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल द ॲप्लिकेशन विथ अटमोस्ट केअर वाईल मेन्शनिंग द कॅटेगरी. ठीक आहे, समजलं. मी लगेच फॉर्म फिलअपचा व्हिडिओ हा सुद्धा टाकणार आहे, त्यामुळे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी थोडा वेट करायचा आहे. ठीक आहे, कुठलीही घाई करू नका. चला, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब. थँक्यू.